नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. बातमी तशी मन खट्टू व्हावं, नाराज व्हावं, उगीचच वाटावं, की अरे असं नाही व्हायला पाहिजे होतं, अशी आहे. आणि त्यामुळे ज्या व्यक्तीच्या व्यवसायासंदर्भातली ती बातमी आहे, ती बातमी त्या व्यक्तीच्या व्यवसायाबद्दलची आहे, त्या व्यक्तीबद्दलची नाहीये. काय होतं हा माझा आजपर्यंतच्या पत्रकारितेचा अनुभव त्याच्यावर आधारित मी तुम्हाला सांगतो. एखादी व्यक्ती पूर्ण आपली आयुष्यातली एनर्जी त्याला जे आवडतं त्या कामात ती पूर्णपणे लावते. आणि मग त्याला इतर कुठल्याही गोष्टीचं मग त्याचं कुटुंब असेल किंवा त्याचे सहकारी असतील किंवा त्या आस्थापनामध्ये की जिथे ती आस्थापना प्रथम क्रमांकाची व्हावी ह्यासाठी तो प्रयत्न करतोय. तर ज्याला सक्सेशन प्लॅन आपण म्हणतो, माझ्यानंतर कोण? त्याचा तो विचारच करत नाही. कितीतरी उदाहरणं आहेत. आता मी जे बोलतोय ते दिवंगत रतन टाटा यांच्याबद्दल बोलतोय. आणि टाटाबद्दल आपल्याला किती आत्मीयता आहे. कॉर्पोरेटमध्ये टाटा म्हटलं, की मिठापासून ते विमानापर्यंत प्रत्येक गोष्ट म्हणजे विश्वासार्हता. आणि रतन टाटा यांच्याकडनं प्रेरणा घेऊन मी अनेकांच्या हॉटेल्समध्ये, उद्योग व्यवस्थापनामध्ये, आस्थापनामध्ये त्यांचे फोटो मी बघितलेत. आणि रतन टाटांनी सुद्धा त्यांच्या हयातीमध्ये एक प्रयत्न करून पाहिला. शापूरजी पालनजीच्या ग्रुपच्या हेड असलेले शापूरजींना तिथं त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना आपल्यानंतरचा वारस म्हणून त्यांनी नियुक्त केलं. ते काही वर्कआउट नाही झालं. आणि त्यांच्या हयातीमध्ये टाटा सन्स कोणाच्या ताब्यात असेल, टाटा संपूर्ण कंपनी कोणाच्या ताब्यात असेल, हा जसा तिढा मिटला नाही. आत्ता मी जे तुम्हाला संपूर्ण घटनाक्रम मी नीट वाचून काढला, त्याची घटनाक्रमाची काय म्हणे मी त्याला ट्रेल म्हणेन मी, ती सगळी जोडली आणि मला लक्षात आलं, की रतन टाटा यांच्या कंपनीमध्ये ऑल इज नॉट वेल, ऑल इज नॉट गुड. सो काय घडलंय बघा, 7 तासाची बैठक झाली आत्ता. टाटा सन्सच्या बोर्ड बैठकीला अनपेक्षित असं वळण वळण मिळालं. नोएल आणि बोर्डामध्ये चंद्रा यांच्या कार्यकाळावरून मतभेद झाला आणि चंद्रा यांच्या नियुक्तीला पुढं त्यांना कंटिन्यूएशन द्यायचा विषयच पुढे ढकलला. आणि इतके फंडामेंटल त्यांच्यामध्ये मतभेद आहेत ना, की ते मतभेद तुमच्या लक्षात आलं, की मग टाटाचा नवीन आय-पी-ओ होणार आहे की नाही? टाटा त्याच्या ईव्ही मार्केटमध्ये पुढे जाणार आहे की नाही गाड्यांच्या सेगमेंटमध्ये? टाटानी जो विमान व्यवसाय हाताशी घेतलाय, त्याचं पुढं काय होणार असे सगळे प्रश्न पडतात. कार्यकारी अध्यक्षांना बहुमताचा पाठिंबा आहे. म्हणजे चंद्रा यांनाच पुढं कंटिन्यूएशन करावं असं बहुमतानं ठरवलंय. पण नोएल यांच्या स्थगितीच्या प्रस्तावाला दुजोरा आणि आता सरकार सुद्धा याच्याकडे खूप बारकाईने लक्ष दिसतंय. टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी झालेल्या बैठकीत त्यांच्या 3ऱ्या कार्यकाळासाठीच्या पुनर्नियुक्तीचा विचार पुढे ढकलण्याची विनंती बोर्डाला केली. जे काही माहिती मिळते त्याप्रमाणे बैठकीत काही मुद्द्यावर मतभेद समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जे 2024 मध्ये समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निधनानंतर भारतातील सर्वात मौल्यवान व्यवसाय समूहाच्या प्रशासकीय संरचनेत सुरू असलेल्या अस्थिरतेचे हे संकेत आहे. त्या दिवशी म्हणजे 3-4 दिवसापूर्वी सकाळी 10 वाजता सुरू झालेली आणि सायंकाळी 5च्या सुमाराला संपलेली सुमारे 7 तासाची बोर्ड बैठक टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आणि टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष यांच्यातील विचारामधील तफावतीमुळं लक्षवेधी ठरली. यामुळं मीठ ते सेमीकंडक्टरपर्यंत पसरलेल्या या महाकाय समूहातील सातत्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या प्रकरणी संबंधित व्यक्तीची मतं 5 पैकी 4 संचालक पुनर्नियुक्तीच्या बाजूने होते चंद्रा यांच्या. पण नोएल टाटा यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. आता नोएल टाटा यांचे प्रश्न काय बोल नोएल यांनी एन चंद्रा यांना काही प्रश्न विचारले. त्यांना काय हवंय? तर टाटा सन्सची नोंदणी, ज्याला लिस्टिंग आपण म्हणतो, त्यांनी अशी जाहीर भूमिका घेण्याची मागणी केली, की टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी केली जाऊ नये. कॅन यू इमॅजिन? एअर इंडियाचा मुद्दा. नोएल यांनी एअर इंडियाच्या वाढत्या तोट्याच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. सध्या नवीन गुंतवणूक थांबवावी, टाटा समूह कर्जाच्या खाईत जाणार नाही याची खात्री करावी. आपण कुणाबद्दल बोलतोय? कुणाच्या कर्जाबद्दल? टाटा सन्स. तोटा नियंत्रित करा. काही विशिष्ट व्यवसायातील तोटा मर्यादित ठेवा. आता याला एन चंद्रा यांनी काय म्हटलंय? जोपर्यंत व्यवसाय स्थिर होत नाही, तोपर्यंत गुंतवणुकीची गरज आहे. म्हणजे टाटासारखा व्यवसाय अजूनही स्थिर झालेला नाही, असं एन चंद्रा यांचं मत. अर्थात कुठल्या सेगमेंटबद्दल बोलतात ते मी तुम्हाला सांगेन. कंपनीची नोंदणी हा नियमांचा भाग आहे. टाटा सन्सनं सूचीबद्ध म्हणजे अनलिस्टेड राहण्यासाठी जे काही
शक्य आहे ते सगळं केलंय. म्हणजे त्यांना सरकारी नियंत्रण नको आहे. प्रतिष्ठा. टाटा ट्रस्टच्या अध्यक्षांच्या मंजुरीशिवाय पुनर्नियुक्तीसाठी आग्रह धरणं हे टाटा सन्सच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. आता रतन टाटा यांच्यानंतरचा इतिहास पण तुम्हाला सांगतो आणि सद्यस्थिती काय बघा. ही वादाची ठिणगी कधी पडली? हा संघर्ष प्रामुख्यानं 2024च्या उत्तरार्धात रतन टाटा यांच्या निधनानंतर सुरू झाला. नोएल टाटा यांनी टाटा ट्रस्टची सूत्र हाती घेतल्यावर व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर आणि भांडवली वाटपावर अधिक कडक देखरेख ठेवण्याचं धोरण स्वीकारलं. वादाचं मुख्य कारण काय? एअर इंडिया आणि डिजिटल संदर्भातले व्यवहार. एअर इंडियाला म्हणजे तो जो अहमदाबादचा झालेला अपघात आणि टाटा डिजिटलमध्ये होत असलेल्या प्रचंड तोट्यामुळं नोएल टाटा नाराज आहेत. कर्ज आणि विस्तार. चंद्रशेखरन यांचा भर सेमीकंडक्टर आणि ईव्ही यासारख्या भविष्यातील व्यवसायावर मोठ्या गुंतवणुकीवर आहे. तर नोएल टाटा यांना समूहाची आर्थिक शिस्त आणि नफा महत्वाचा वाटतो. आता याच्यात एक संदर्भ आणखी आहे, तो आहे आरबीआयच्या नियमांचा. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार टाटा सन्सला आपली नोंदणी करणं अनिवार्य ठरू शकतं, ज्याला टाटा ट्रस्टचा विरोध आहे. आता गेल्या 2 वर्षात काय घडलंय? रतन टाटा असेपर्यंत बोर्ड आणि ट्रस्टमध्ये समन्वय होता. पण गेल्या 2 वर्षातील शेकडो जे काही माहिती आणि रिपोर्ट्स येतात त्याप्रमाणे आता टाटा ट्रस्ट एक सक्रिय भागधारक, ज्याला ॲक्टिव्ह शेअर होल्डर आपण म्हणतो, म्हणून समोर आला आहे. तो केवळ लाभांश किंवा डिव्हिडंड घेण्यापुरता मर्यादित न राहता समूहाच्या प्रत्येक मोठ्या आर्थिक निर्णयाबद्दल जाब विचारतोय. आता सद्यस्थिती काय आहे? तर सध्या चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027 पर्यंत आहे. पण जून 2026च्या बैठकीत या पुनर्नियुक्तीवर पुन्हा चर्चा होईल. तोपर्यंत व्यवस्थापनाला नोएल टाटा यांनी उपस्थित केलेल्या आर्थिक शंकांचं निराकरण करावं लागेल. पुढील काळात काही महत्वाच्या घडामोडी घडतील. जून 2026ची बैठक आहे. या बैठकीत चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळाबद्दल पुन्हा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. आता प्रश्न आहे तो टाटा सन्सची लिस्टिंग, ज्याला आपण आयपीओ म्हणतो. रिझर्व्ह बँकेच्या डेडलाईननुसार टाटा सन्सला शेअर बाजारात नोंदणी करावी लागते की नाही, कायदेशीर मार्ग काढून खासगी राहतात का, हे आता पाहणं महत्वाचं ठरलंय. एअर इंडिया आणि टाटा डिजिटलचा नफा किंवा तोटा. नोएल टाटा यांनी उपस्थित केलेल्या आर्थिक प्रश्नांना उत्तर देण्यासाठी या कंपनीच्या कामगिरीत सुधारणा होते का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. टाटा समूहातल्या महत्वाच्या उपकंपन्यांची जर आर्थिक स्थिती आणि सद्यस्थिती जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की ऑल इज नॉट वेल. एअर इंडिया आणि विमान वाहतूक क्षेत्र. नोएल टाटा यांच्या चिंतेचा हा सर्वात मुख्य विषय आहे. कारण विस्तारा आणि एअर इंडियाच्या विलिनीकरणानंतर ऑपरेशन्स मोठं झालं असलं तरी तांत्रिक बिघाड आणि कर्मचारीच्या व्यवस्थापनातल्या त्रुटीमुळे खर्च वाढतोय. टाटा सन्सनं एअर इंडियात अब्जावधी रुपयाची गुंतवणूक केली आहे. नोएल टाटा यांचा आग्रह आहे की आता फक्त गुंतवणूक करण्यापेक्षा यातून नफा कधी मिळणार याचा ठोस रोडमॅप तयार करा आणि तो चंद्रशेखरन यांनी द्यावा. अहमदाबादची दुर्घटना. गेल्या वर्षीच्या विमान अपघाताने सुरक्षिततेच्या मानकावरती प्रश्नचिन्ह उभा केलंय. त्यावर होणारा खर्च हा वादाचा मुद्दा राहिलाय. टाटा डिजिटल, ज्याला टाटा निओ सुपर ॲप म्हणतो, तोटा. टाटा डिजिटलनं ई कॉमर्स क्षेत्रात अद्याप अपेक्षेप्रमाणे यश मिळवलेलं नाहीये. रिलायन्स जिओ आणि अमेझॉनची स्पर्धा करताना दर महिन्याला मोठा कॅश बर्न होतोय. आणि त्यातनं अडचण अशी की नोएल टाटा यांना वाटतं की पारंपरिक व्यवसायातून येणारा पैसा अशा तोट्यात जाणाऱ्या डिजिटल व्यवसायात ओतण्यापेक्षा तो भागधारकांना, ज्याला टाटा ट्रस्टला लाभांश म्हणून मिळावा. मुद्दा आहे टाटा मोटर्स आणि ईव्हीचा. आता ह्याच्याबद्दल मात्र बरंच सकारात्मक आहे. ही त्यांची यशस्वी बाजू आहे. हा एन चंद्रशेखरन यांचा सर्वात यशस्वी विभाग मानला जातो. टाटा मोटर्सनं भारतीय ईव्ही मार्केटमध्ये 80% जास्त हिस्सा मिळवलाय. अर्थात इथे पण प्रश्न आहे तो नवीन गुंतवणुकीचा. नवीन अव्हेन्यूज, प्लॅटफॉर्म आणि बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारं भांडवल खूप मोठं आहे. नोएल टाटा यांचा या विस्तारवादी धोरणाला पूर्ण विरोध नाही, पण ते कर्जाच्या मर्यादेवर, डेट सेलिंगवरती लक्ष ठेवू नये. सेमीकंडक्टर आणि नवीन उद्योग. टाटा समूह गुजरातमध्ये मोठी सेमीकंडक्टर फॅक्टरी टाकतोय. हे एन चंद्रा यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आता यात जोखीम आहे. या उद्योगात परतावा मिळायला 10 ते 15 वर्षे लागतात. नोएल टाटा यांची भूमिका अशी आहे की अशा लांब पल्ल्याच्या प्रकल्पामुळे टाटा सन्सची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ नये. नोएल टाटा आता एक कडक शिस्तीच्या मालकाच्या भूमिकेत आहेत. त्यांना चंद्रा यांच्या या व्हिजनबद्दल आदर असला तरी ते टाटा ट्रस्टच्या पैशाची, जे सामाजिक कार्यासाठी वापरला जातो, त्याच्या सुरक्षिततेकडे ते पाहत आहेत. अर्थात हे सगळं थांबलेलं नाही. पुढे काही महत्वाच्या घडामोडी घडतात. टाटा सन्स आणि रिझर्व्ह बँक यांच्यातला वाद हा टाटा समूहासमोरचा सर्वात मोठा कायदेशीर आणि धोरणात्मक आव्हानाचा भाग आहे. वादाची पार्श्वभूमी काय?
तर रिझर्व्ह बँकेनं 2023-24 मध्ये एक नवीन नियम लागू केला. त्यानुसार टाटा सन्सला अप्पर लेयर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी एन-बी-एफ-सी म्हणून घोषित करण्यात आलं. या क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्या आकारामुळं आणि अर्थव्यवस्थेतील महत्त्वामुळं सप्टेंबर 2025 पर्यंत शेअर बाजारात नोंदणी करणं अनिवार्य आहे. याला नोएल टाटा आणि टाटा ट्रस्टचा विरोध काय? नोएल टाटा आणि टाटा ट्रस्ट याला विरोध करतात. त्यांची विरोधाची मुख्य कारणं अशी आहेत. नियंत्रण सुटण्याची भीती. जर टाटा सन्सचा आय-पी-ओ आला, तर कंपनीला सर्वसामान्यांकडून भांडवल घ्यावं लागेल. त्यामुळे टाटा ट्रस्टचं कंपनीवरचं एकहाती नियंत्रण कमी होईल. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. शेअर बाजारात नोंदणी झाल्यावर कंपनीला प्रत्येक तिमाहीत आपले हिशोब आणि रणनीती सार्वजनिक करावी लागेल. टाटा ट्रस्टला ही गुप्तता पाळणं कठीण जाईल. धोरणात्मक हस्तक्षेप होईल. बाह्य गुंतवणूकदार नफ्यावर जास्त भर देतात, तर टाटा ट्रस्टचा भर सामाजिक कार्यावर असतो. यात भविष्यात संघर्ष होऊ शकतो. अर्थात मुद्दा आहे तो एन चंद्रशेखरन यांची भूमिका काय? चंद्रा यांचं असं मत आहे, की टाटा सन्स ही एक होल्डिंग कंपनी आहे. ती लोकांकडून ठेवी घेत नाही, त्यामुळे तिला या नियमातून सूट मिळेल. पण जर आरबीआयनं सूट दिली नाही, तर कायद्याचं पालन करणं, ज्याला कंप्लायन्स म्हणतो, ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी यासाठी काही पर्याय सुचवले होते, जसे की टाटा सन्सची पुनर्रचना करणं, जेणेकरून ही एन-बी-एफ-सीच्या व्याख्यात बसणार नाही. सध्या काय झालं, की सप्टेंबर 2025 ची आरबीआयची डेडलाईन संपली आहे. तरीही टाटा सन्सनं अद्याप आय-पी-ओ आणलेला नाही. याच्यात नोएल टाटाची एक अट आहे. नुकत्याच झालेल्या बोर्ड बैठकीत नोएल टाटा यांनी स्पष्ट केलं, की चंद्रा यांच्या पुढील कार्यकाळात पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी टाटा सन्सला कायमस्वरूपी खाजगी ठेवण्याचं लेखी आश्वासन द्यावं किंवा तसा मार्ग काढावा. त्याचा समूहावरती काय परिणाम होईल? जर हा वाद सुटला नाही, तर आरबीआय टाटा सन्सवर मोठा दंड आकारू शकते किंवा त्यांच्या काही आर्थिक व्यवहारावरती निर्बंध आणू शकतं. याचा गुंतवणुकीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण टाटा सन्सला नवीन प्रकल्पासाठी सेमीकंडक्टर किंवा एअर इंडियासाठी कर्ज उभारताना अडचणी येऊ शकतात. थोडक्यात हा लढा कायदेशीर सक्ती म्हणजे आरबीआय विरुद्ध पारंपरिक वारसा जसं टाटा ट्रस्ट या पारंपरिक वारशादरम्यान सुरू आहे. नोएल टाटा यांना कोणत्याही परिस्थितीत समूहाचं खाजगी स्वरूप टिकवून ठेवायचं आहे, तर चंद्रशेखरन यांना नियमाच्या चौकटीत राहून व्यवसाय वाढवायचा आहे. आता प्रश्न आहे, की टाटा सन्स शेअर बाजारात लिस्टिंग करण्यापासून वाचण्यासाठी आणि आरबीआयच्या नियमातून पळवाट शोधण्यासाठी एन चंद्रशेखरन आणि त्यांचे कायदेशीर सल्लागार काय करतायत? मुद्दा क्रमांक 1 अप्पर लेयर श्रेणीतून बाहेर पडणं. आरबीआयनं टाटा सन्सला त्यांच्या मोठ्या आकारामुळे आणि कर्जामुळे ह्या श्रेणीत टाकले. कायदेशीर मार्ग असा आहे, की टाटा सन्सनं स्वतःचं कर्ज पूर्णपणे फेडलं किंवा ते एका मर्यादेपेक्षा जसं की 50,000 कोटी रुपयापेक्षा कमी केलं, तर ते आरबीआयला विनंती करू शकतात, की त्यांना अप्पर लेयरमधनं काढून मिडल लेयरमध्ये टाकावं. फायदा असा होईल, की मिडल लेयरमधील कंपन्यांना शेअर बाजारात नोंदणी करणं अनिवार्य नाही. दुसरा पर्याय आहे समूहातली गुंतवणूक कमी करणं, डी रजिस्ट्रेशन ॲज सी-आय-सी. टाटा सन्स ही सध्या एक कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. त्यातला कायदेशीर मार्ग असा आहे, की जर टाटा सन्सनं समूहातील कंपन्यांमध्ये उदाहरणार्थ टाटा मोटर्स, टाटा स्टील मधली आपली गुंतवणूक थेट न ठेवता ती इतर उपकंपन्यांमार्फत वळवली, तर ते स्वतःला गुंतवणूक कंपनी या व्याख्यातनं बाहेर काढू शकतील. परिणाम काय होईल? यामुळं आरबीआयच्या एन-बी-एफ-सी नियमाच्या कचाट्यातून टाटा सन्स पूर्णपणे मुक्त होऊ शकतात. तिसरा पर्याय आहे टाटा सन्सची पुनर्रचना. हा सर्वात गुंतागुंतीचा पण प्रभावी मार्ग आहे. टाटा सन्स स्वतःचे 2 भाग करू शकतं. एक भाग होल्डिंग मालकीचा आणि दुसरा भाग फायनान्शियल म्हणजे वित्तीय व्यवहार पाहिल. होल्डिंग कंपनीला लिस्टिंगची गरज भासणार नाही. त्यामुळे नोएल टाटा त्यांची खाजगी राहण्याची अट पूर्ण करू शकतील. पण त्यात अडचण आहे. नोएल टाटांना भीती अशी आहे, की जर चंद्रशेखरन यांनी वरीलपैकी कोणताही मार्ग वेळेत यशस्वी नाही केला, तर आरबीआय दबावाखाली येऊन त्यांना अनपेक्षितपणे आय-पी-ओ आणावाच लागेल. ज्यामुळे त्यांनी बोर्ड बैठकीत चंद्रा यांच्याकडे लेखी मागणी केलेली आहे. जर टाटा सन्स ही सार्वजनिक कंपनी झाली, तर टाटा ट्रस्टचे समूहावरील जे नैतिक आणि धोरणात्मक वर्चस्व आहे, त्याला तडा जाईल. तसंच दरवेळी नफ्याचा हिशोब देताना सार्वजनिक कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निधीवरती मर्यादा येईल. पुढील 3-4 महिन्यात टाटा सन्स आरबीआयकडे एक विशेष याचिका एक्झम्पशन दाखल करण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये ते असं मांडतील, की टाटा सन्स ही सर्वसामान्यांकडून पैसा घेत नाही. समूहाच्या सर्व महत्त्वाच्या उपकंपन्या जसं टी-सी-एस आहे, टाटा स्टील आहे, आधीच शेअर बाजारात आहेत. त्यामुळे पारदर्शकतेचा प्रश्न नाही. जर टाटा सन्सच्या कायदेशीर लढाईत आरबीआयनं आत्तापर्यंत जी भूमिका घेतलेली आहे, ती तशीच कायम ठेवली तर ठीक आहे. अन्यथा मग मोठा गोंधळ होऊ शकतो. आता प्रश्न आहे तो मी जो सुरुवातीला म्हटला तसा, की याच्यामध्ये दिवंगत रतन टाटा यांचा काही दोष आहे का? असलाच तर तो एवढाच आहे, की अनेक मोठ्या माणसांना जे जमलेलं नाही, की आपल्याच हयातीमध्ये आपल्या पक्ष असेल, आस्थापना असेल, जे काही असेल त्याचा वारसा निश्चित करणं आणि तो तेवढाच सक्षम असणं.
आता टाटासारख्या इतक्या महत्त्वाच्या कंपनीबद्दल इतकं तपशीलवार मी सांगितल्यानंतर तुमची मदत मला काय अपेक्षित आहे? एक तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा. बेल आयकॉन दाबा आणि लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. कारण इतक्या साध्या सोप्या मराठीत, कारण मराठी भाषेचं ते सामर्थ्य आहे आणि नीट अभ्यास करून मला नाही वाटत इतर कुठल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी बरंच कष्ट करायला लागतं. थांबूया आपण इथे.